नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सध्या आपण पाहतोय जे काही भोसरी विधानसभेमध्ये सध्या आपण पाहतोय या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जी लढत होती या ठिकाणी सध्या आपण पाहतोय. खरं तर पाहायला गेलं तर ज्यांची 10 वर्ष या भोसरी विधानसभेमध्ये त्यांची सत्ता आहे असे भोसरीचे विधानसभेचे जे आमदार महेशदादा लांडगे यांच्या विरुद्ध जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी अजित गव्हाणे यांच्यासोबत थेट लढत होती आहे. खरं तर पाहायला गेलं तर आम्ही कित्येक दिवसापासून जे आहेत ते या भोसरी विधानसभेमध्ये खरं तर पाहायला गेलं तर विकास झाला का या मुद्द्यावरती गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे आज परत पुन्हा आम्ही या मुशी भागात आलोत आणि या मुशी भागातले परत पुन्हा नागरिक एकत्रित झालेत. या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत का. आणि मुशी भागातील कुठली कामं अजून बाकी आहेत काय सांगाल एकंदरीत? रस्त्याची कामं पूर्णतः अपुरी आहे. कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पाण्याची समस्या आहे. पुणे नाशिक महामार्गावरचं जो रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं ते जलद गतीने झालेलं नाही आहे. आणि मूळ प्रश्न आमच्या मुशी गावातील जो पाझर तलाव आहे तो पूर्णपणे संपुष्टता आलेला आहे आणि तो चोरीला गेलेला आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. कचऱ्याचा ढीग, स्मशानभूमी आणि एकही डीपी रस्त्याचं पूर्णत्वास गेलेला नाही. मराठा आरक्षण संदर्भात कुठलीही भूमिका, ठोस भूमिका आहे कुठल्याही राज्यकर्त्यांनी मांडलेली नाही. त्याची मोठी खंत आम्हाला लागलेली आहे. खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय तुमच्या या मुशी भागामध्ये कचरा डिपो हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पिंपरी चिंचवड शहरातला सगळा कचरा डिपो मुशीकरांच्या माथी मारला जातोय. असं सांगितलं जाते की या कचऱ्यामधून जी आहे ती वीज निर्मिती केली जाते, त्याचं विलगीकरण केलं जातं आहे. वर्षानुवर्ष तो डोंगर आहे तसाच वाढत चालला आहे. सध्या आता थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये वाऱ्याची झुळूक येते, नागरिकांना त्रास होते. तुम्ही स्थानिक नागरिक आहात, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत जो काही कचऱ्याचा डिपो आहे तो मुशीकरांच्या माथी मारला आहे काय वाटतं? पिंपरी चिंचवडचाच नव्हे तर पूर्वी 2 वर्षापूर्वी अगदी तळेगाव, दाभाडे, खडकी आणि आळंदीचा कचरासुद्धा आमच्या डेपोत येत होता. आरोग्याची समस्या खूप मोठी निर्माण झालेली आहे. हजारो सोसायटीधारक वैतागलेले आहेत आणि त्याचं निर्मूलन व्हायला पाहिजे. वीज निर्मिती करतायत मग लाईट बिलं कशी काय येते आम्हाला एवढं? त्याच्यापासून आम्हाला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना. आमच्याच गावात, आमच्याच परिसरात सगळ्या पिंपरी चिंचवड, आळंदी आणि तळेगाव आणि खडकी ह्या भागाचा कचरा टाकला जातो. त्याचा काहीतरी तुम्ही म्हणताय वीज निर्मिती होते, मग ती कुठं आहे? कुठं जाते ती नेमकी वीज? पाण्याची समस्या पण त्यासाठी आहेच ना. 24 तास पाण्याच्या ऐवजी दिवसाड पाणी दिलं जातं. आम्हाला 24 तास देऊ नका, निदान रोज तरी पाणी पुरेपूर दिलं पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. आंध्राबा मास्केटचं पाणी आलं म्हणते तिथे सत्ताधारी, तर मग आंध्राबा मास्केटचं पाणी गेलं कुठं? मग तुम्हाला नाही मिळतं, मग कोणाला मिळालं पाणी? आंध्रा आणि आस्केटचं जे पाणी आहे पूर्णपणे आम्हाला मिळालेलं नाही. आता मध्ये ऐकलं होतं 750 TMC पाणी पिंपरीसाठी आरक्षित केलेलं आहे. जगात कुठंही धरण 750 TMCचं नाही. म्हणजे अभ्यास करून बोलायला हवं आहे, पण ते तसं काय होत नाही. आणि मग ते पाण्याची समस्या तर आहे ती आहेच की, पूर्वी जशी होती तशीच आहे. उलट 24 तास पाणी द्यायची जे हे होतं, वल्गना केल्या होत्या, त्याच्याऐवजी दिवसाड पाणी दिलं जातं. ते पुरेपूर पण दिलं, कमी दाबाने पण दिलं जातं, पुरेपूर दिलेलं जात नाही. रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे. सगळ्याच बाबतीत आमचा भोसरी मतदारसंघ मागं राहिलेला आहे. मुशीतला विकास झालाच नाही. मुशीचा विकास झालाच नाही असं म्हणता येणार नाही, पण अतिशय कासवाच्या गतीने चालू आहे. एकही डीपीचा रस्ता, एकही आरक्षण, एकही गार्डन काहीच झालं नाही. इथं फायर ब्रिगेड म्हणजे आग विझवायचं काम झालं आहे, तेवढं फायर ब्रिगेडचं काम झालं आहे. आमच्या नजरेस तर तेवढं भरतं आहे. फायर ब्रिगेडचं मोठं स्टेशन झालं आहे, एवढंच आमच्या ह्याच्यात आम्हाला दृष्टीक्षेपात येते. मग आता खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही म्हणताय सध्या आता जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांचं काम जे आहे ते कासवाच्या गतीनं सुरू आहे. सध्या आता तुम्ही म्हणताय मग आता भोसरी विधानसभेमध्ये बदल हवा आहे. आता नेमकं आता काय तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहात, खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात या भोसरी विधानसभेमध्ये. तसं पाहिलं गेलं तर म्हणजे जे मतदान स्वरूपी जे राजकारण सगळं ढवळून काढलं जातं, तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहात, तुमच्यापासूनच ते राजकारण सगळं ढवळलं जातं. त्यामुळे तुम्ही आत्ता सध्या कुणासोबत आहात आणि सत्ताधाऱ्यांच्या या कामावर तुम्ही खुश आहात का? आम्ही कोणासोबत आहात म्हणजे लोकशाहीने जो गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार आम्हाला दिलेला आहे ते मग आज आम्ही सांगणार नाही आम्ही कोणासोबत आहे. पण छुपं जे मतदान आहे आणि भोसरी मतदारसंघाचा पूर्वी मला वाटते 30 वर्षापासून असंच आहे की कोणाची हॅट्रिक झालेली नाही. हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोकांना बदल हवा.
येत्या 20 तारखेला म्हणजे तुम्ही मतदान करणार आहात. येणाऱ्या 23 तारखेला याचा निकाल असणार आहे. नक्कीच याचं उत्तर यातून मिळणार आहे. नक्कीच मिळणार, बदल होणार. नक्कीच बदल होणार. खरं तर पाहिलं गेलं तर आम्ही कित्येक दिवसापासून या भोसरी विधानसभेतून या मोशी भागातून अनेक अशा रोखठोक प्रतिक्रिया घेतल्या आहेत या नागरिकांच्या. त्यामुळे नागरिक असं म्हणतायत की या मोशी भागामध्ये आणि या भोसरी भागामध्ये तसं पाहिलं गेलं तर विकास जो आहे तो कासवाच्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे सध्या आम्हाला या भोसरी विधानसभेमध्ये विकासाची आवश्यकता आहे आणि ती विकास सध्या आम्ही येणाऱ्या ज्या 20 तारखेला जे मतदान येणार आहे त्या मतदानाच्या स्वरूपी आम्ही मतदान करून येणाऱ्या 23 तारखेला या विधानसभेमध्ये नक्कीच या सत्तेचा कायापलट करू. अशा प्रकारे इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते सध्या आपलं मत व्यक्त करताना पाहायला मिळून येत आहेत. तसं पाहिलं गेलं तर या भोसरी विधानसभेमध्ये सध्या आता या विधानसभेमध्ये जो मतदार आहे तो जागृत आहे. नक्कीच जो मतदार कुणाच्या पारड्यात कुणाला मत टाकून कुणाला विजयी करतोय आणि कुणाला पराजय करतोय हे देखील सध्या पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु सध्या आम्ही या भोसरी विधानसभेतून गेल्या कित्येक दिवसापासून आढावा घेतोय. या भोसरी विधानसभेत विकास झाला का ह्यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. त्यामुळे सध्या इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते सध्या नाराज असताना आपल्याला सध्या पाहायला मिळून येत आहेत. विकास चौधरी, नवमहाराष्ट्र नेटवर्क, पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी.